नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो, युद्ध इराण आणि इस्रायलचं चालू आहे आणि आग आपल्या बुडाला लागली आहे. आग आपल्या घरापर्यंत आली आणि या आगीत आपण कवा भस्मसात होऊ हे सांगता येत नाही. ज्या चोट्याले असं वाटून राहिलं का या आगीचे चटके आपल्याला लागून नाही राहिले, तर थोडीशी वाट पहा, लागणार म्हणजे लागणार. जे अंधभक्त आहे का, जे म्हणत होते आणि ओरडू ओरडू सांगत होते का पेट्रोल 500 रुपये लिटर झालं तरी मी भरीन आणि सिलेंडर 3000चं झालं तरी घेईन किंवा सिलेंडर 5000चं झालं तरी घेईन, तर आता तशी शेकून घ्या असं मी म्हणीन अंधभक्ताले. पण बाकीचे जे लोक आहे, जे गोरगरीब आहे, त्याले या युद्धाचा खूप मोठा फटका बसू शकते. जे पैशानं बलाढ्य आहे ते जास्तीचे पैसे देऊन ब्लॅकमध्ये सिलेंडर आणू शकते आणि आपल्या पोटाची आग विझू शकते. पण याच्यात मरणं मात्र गरिबाचं होते. युद्ध श्रीमंताचं झालं. युद्ध अमेरिकेनं इस्रायलला सोबत घेऊन इस्रायलला हल्ला करायला लावला. युद्ध भलाही तिकडं झालं, पण मात्र त्याची झळ आपल्याला पोचणार आहे. ते कशी पोचणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आज लोकायला असं वाटलं होतं का पुरीचं लग्न करीन, स्वस्त्यात होऊन जाईन, ठीक आहे डायरेक्ट कॅटर्सवाल्याला ऑर्डर दिली. आज कॅटर्सवाल्याला सिलेंडर भेटून नाही राहिले आणि सरकारनं सांगितलं 1955चा कायदा भारत सरकारनं डबल लावला. ठीक आहे का, पेट्रोलियम पदार्थ आणि नॅचरल गॅसेसचे साठे कोणालेच करून ठेवता येणार नाही. म्हणजे जास्तीचं सिलेंडर एकसुद्धा तुमच्या घरी ठेवता येणार नाही. एखाद्यानं पेट्रोल डिझेलचा घरी कॅन आणून ठेवला आणि माहीत पडलं तर त्याच्यावर सजा आहे, सजा इम्प्लिमेंटेशन आहे. इतका खतरनाक कायदा 1955चा मोदीनं आता लावला. ठीक आहे, आता सिलेंडर 3000चं का, कमर्शियल सिलेंडर 1900 रुपयाचं होतं ते सिलेंडर आता 4000 घ्यायला लागून राहिलं. मग सिलेंडरचे रेट तर नॅचरली ठीक आहे वाढले 60 रुपयानं, कमर्शियल सिलेंडर 300 रुपयानं वाढलं आणि 60 रुपये घरगुती सिलेंडरवर वाढले. असा एका दमानं फटका आपल्याला बसला. आता देवाभाऊ म्हणते का सिलेंडरचा तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा भारतात होणार नाही, घंट्या होणार नाही. तिकडे युद्ध झालं ना, इथं होणार नाही, इथं तुटवडा होणार म्हणजे होणार. काऊन होणार, तर हे जे युद्ध झालं, ठीक आहे, या युद्धाची पार्श्वभूमी पहिले समजून घ्या. आता युद्ध यायच्यात झालं आणि आमचा बापूसाहेब तमाशा बघत होता. आपल्या बापूसाहेबानं इराणच्या बाजूनं स्ट्रॉंगली स्टँड घ्यायला पाहिजे होतं. आणि काऊन घ्यायला पाहिजे होतं, तर ठीक आहे, हे जे आयतुल्ला अली खामुई आहे, हे इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. यायले या युद्धात मारलं. दुसऱ्याच दिवशी ठीक आहे यायले उडवलं. आता यायच्या देशाच्या बंद्या CCTV फुटेज, गव्हर्नमेंटचे जे काही कॅमेरे लागले होते ते सगळे याची मोसाद नावाची संघटना इस्रायलची यानं हॅक केले होते आणि त्या डाट्यावर उडवलं. आणि काही मोसादचे इराणमध्ये गुप्तहेरसुद्धा असन, बिलकुल असन म्हणजे असन, कारण मोसाद ही खतरनाक संघटना आहे. आणि याच्यापाशी एक ठीक आहे पेगासस नावाचं सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या मोबाईलमध्ये कायच्यातूनही घुसू शकते आणि तुमचे मोबाईल हॅक करू शकते आणि तुमचं लोकेशन, फोकेशन, कॅमेरे सब ॲसेस करू शकते. हे भारतात मोदी सरकारनं आणलं होतं. न्यायालयाचे सुद्धा ठीक आहे, न्यायाधीशाचे सुद्धा, पत्रकाराचे, विरोधकांचे आणि सत्तेत असणाऱ्या काही लोकांचे मोबाईल हॅक केले होते. त्याची केस सुप्रीम कोर्टात गेली होती. आता ह्या जो बापूसाहेब आहे यानं स्टँड नाही घेतलं. 1994ले ठीक आहे जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर बंदे मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने होते, ह्या एकटा बापूसाहेब आपल्या बाजूने होता. ठीक आहे, आपल्याले ठीक आहे जेव्हा चायनानं, तुम्हाला सांगतो आता ह्या जगाचा नकाशा पहा. ठीक आहे, जगाचा नकाशा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल का, ठीक आहे इथं लक्ष द्या. आता ह्या जगाचा नकाशा पाहिल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल का, कुठं गेला जगाचा नकाशा, हां ठीक आहे, ह्या जगाचा नकाशा पहा. ह्या इथं भारत आहे
आणि इथं ग्वाद्दार नावाचं हे पाकिस्तान आहे, ठीक आहे, आणि चायनाले एकाच बाजून समुद्र आहे. इथं ग्वाद्दार चायनाले जर तेलाचं जहाज न्यायचं आहे तसं भारताले वैसा मारून, ठीक आहे, अर्धा आशिया खंडाले वैसा मारून इथून, ठीक आहे, मराक्काच्या समुद्रधुनीतून, ठीक आहे, इथं साऊथ चायना शील न्यावं लागते आणि इथून मग टँकरनं इथं पोचावं लागते. पण हे जर जहाज इथं तिसऱ्या दिवशी जाते, इथं पोचायला 1.5 महिना लागते, इथं पोचायला, आणि तिथून इथं पोचायला पुन्हा 15 दिवस. हे जहाज इथं उतरवते आणि इथून सरळ पाकिस्तानातून चायनात नेते. इथं ठीक आहे, इथं, ठीक आहे, सिपेक चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडॉर ग्वाद्दार नावाचं बेट भाड्यानं विकत घेऊन मोठा रस्ता चायनानं बांधला आणि इथून आपल्या, ठीक आहे, मुंबईच्या नौदलाच्या तळावर लक्ष ठेवते. ठीक आहे, त्याला काउंटर म्हणून इराणनं आपल्याला इथं, ठीक आहे, चाबंदार नावाचं बेट दिलं होतं. ते बेट बी आपण वेद पूर्ण करू शकलं नाही म्हणून इराणनं आपल्यापासून घेऊ शकलं, ठीक आहे, वापस घेतलं. याला जबाबदार मोदी साहेब. ठीक आहे, आता ह्या इराण, ठीक आहे, ह्या इराण नावाचा देश आहे आणि खतरनाक मोठा देश आहे. या आखाती देश आहेत. प्रचंड तेलाचे साठे, तेल शुद्धीकरण प्रोजेक्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर नॅचरल गॅसचे साठे, ठीक आहे, म्हणजे तिथं सर्व खनिज संपत्तीनं, पेट्रोलियम पदार्थानं भरून आहे. आणि आता इथून तेलाचे जहाज, इथं इराक आहे, इथं इराण आहे, इथं इराक आहे, इथं सौदी अरेबिया आहे, जगातला मोठा तेल उत्पादक, ओमान, ठीक आहे, त्याच्यानंतर UAE, ठीक आहे, कुवेत, हे सगळे तेलाचे देश आहे. आणि इथून, ठीक आहे, तेलाचे जहाजं भरून हार्मोज खाडीतून असे, ठीक आहे, होर्मुझ खाडीतून असे येतात आणि इथून भारतात येते आणि इथून, ठीक आहे, इथून हे रेड सीमधून, ठीक आहे, इथून सुएझ कॅनलमधून युरोपात जाते. म्हणजे जगातले, ठीक आहे, 35 ते 40% तेलाची वाहतूक ह्या एकट्या खाडीतून होते. इव्हन इथून सगळे तेलाचे जहाज निघतात आणि हे भारताला वैसा मारून इकडं चायना, जपान बिपानमध्ये जाते. आणि ती खाडीच, आता ती खाडी होती इराणच्या ताब्यात. ठीक आहे, हे जे खाडी होती इथं, हे जे इथं गॅप आहे, 30 किलोमीटरची गॅप आहे. या गॅपमधून सरळ तेलाच्या जहाजाचा रस्ता निघते आणि हे तेलाच्या खाडीत, ठीक आहे, हे जे इराणपाशी जे हॉर्मुझची खाडी आहे, हे खाडी त्यानं युद्धकाळात बंद ठेवली आणि जगाला धमकी देऊन टाकली का आता कोणत्याच देशाला इथून तेल जाणार नाही. इराणचंही जाणार नाही, कुवेतचंही जाणार नाही, कोणाचंच जाणार नाही. फक्त चायनाला जायचे तेलाचे जहाजं त्यानं चालू ठेवले, बाकी कोणाचेच ठेवले नाही. चायनाला हात लावायची मजाल अमेरिकेची बी नाही आणि अजून कोणाची नाही. काहून तर चायनानं फुल सपोर्ट केला इराणले. आपण आपल्या बापूसाहेबांना कोणतं स्टँड घेतलं नाही. आता इथं पहा, इथं इजिप्तमधून सुएझ कॅनल आहे आणि इथून तेलाचे जहाज असे आले का ह्या इथून, ठीक आहे, सोमालियाच्या काठावरून असे रेड सीमधून, ठीक आहे, भूमध्य समुद्रात जाते आणि बंद्या युरोपात तेल इथूनच पोचते. आता युरोपात बी तेच परिस्थिती होणार आहे, जे परिस्थिती भारतात होणार आहे, जे परिस्थिती जपानमध्ये होणार आहे. आणि बाकी अमेरिकेपाशी एवढा साठा आहे. आणि तुम्हाला सांगतो, चायना महिनाभर जर युद्ध चाललं तरी चायनातले पेट्रोलियमचे साठे कमी होणार नाही, गॅसचे कमी होणार नाही. कारण त्यानं तेवढं मोठं स्टोरेज बनवून ठेवलं. त्याला माहीत आहे जगात युद्ध जरी झालं तर महिनाभर तरी आपण जिवंत राहू शकलो पाहिजे, असे साठे ठेवले. आपल्या भारतात 100 लिटर पेट्रोलियम जर पाहिजे असेल तर 30% म्हणजे 30 लिटर आपण तयार करतो. 70% पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसेस आपल्याला आयात करावी लागते आणि ती येते इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमान, कुवेत, UAE या देशाकडून. ठीक आहे, आणि ते बंदे देश इथंच आहे, ठीक आहे, इराणच्या आजूबाजूले. आणि त्याची, ठीक आहे, दाहकता एवढी पाहता का हे, ठीक आहे, कसं झालं. ठीक आहे, तर आता इथं पहा, आता इथं तुम्हाला लक्षात येईल का हे स्टेट ऑफ हॉर्मुझ, ठीक आहे, ह्यावर इराण नावाचा देश मोठा आणि हे फक्त 30 किलोमीटरची लांबी आहे, 30. ठीक आहे, हे बघा, हे 30 किलोमीटर आहे हे. ठीक आहे, आता इथं फेब्रुवारी 27 तारखेला 2026 पहा तेलाचे जहाज. आणि जसं युद्ध भडकलं हप्त्याभरात इकडले जहाज इकडं, तिकडले जहाज तिकडं, रिकामे जहाज इकडं येत नव्हते आणि भरलेले जहाज तिकडं जात नव्हते. बंदी खाडी बंद करून टाकली. फक्त चायनाचे जहाज जायची परवानगी दिली. भारताला बी दिल्ली असती, भारतानं जर स्टँड घेतला असता तर.
भारत याच्यातून वाचू शकत होता, पण आमच्या बापूनं गू खाल्ला होता अमेरिकेचा आणि याच्या इफ्टीन फाईल तिकडं लटकून आहे आणि याचं घोडं तिथं लटकून असल्यामुळे बंद्या भारतातल्या लोकायले म्हणजे कोरोनाच्या काळात याच्या अतिशहाणपणामुळे जसे चटके भोगा लागले तसेच चटके आता पुन्हा एक वेळ आपल्याला भोगा लागणार आहे. ठीक आहे. आणि हे पहा, ठीक आहे, ह्या जर नकाशा तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे, का ह्या जो आहे तर हे, ठीक आहे, हे वय हार्मुजची खाडी आणि इथून बंदे तेलाचे इथं ओमान आहे, ठीक आहे, इथं इराक आहे, इथं इराण आहे, इथं सौदी अरेबिया आहे, हे सगळे, ठीक आहे, इथं UAE आहे, ठीक आहे, हे सगळे तेलाचे जहाजं असे येते आणि इकडून युरोपात जाते पनामा कॅनलमधून, इकडं भारतात येते. ठीक आहे. ह्या नकाशात तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. हे पहा, ओमान, येमन, सौदी अरेबिया, इराक, इराण, ठीक आहे, हे इकडं पहा जॉर्डन, ठीक आहे, ह्या कुवेत, ठीक आहे, हे इथं UAE, ठीक आहे, हे सगळे, हे इथं कतार बी आहे, ह्या लहानसा देश कतार, इथं दोहा त्याची राजधानी आहे. हे सगळं स्ट्रक्चर असं आहे का भयंकर. ठीक आहे. आणि ठीक आहे, तर हे जे आहे तर हे तुम्हाला नकाशावरून लक्षात येईल. ह्या कतार, ठीक आहे, आणि हे हार्मुजची खाडी पर्शियन गल्फमधून आलं का हे स्टेट ऑफ हार्मुजमधून तेलाचं जहाज, ठीक आहे, असं सरळ इथून बाहेर पडते आणि सरळ इकडं भारतात येते. ठीक आहे. तर हे, ठीक आहे, हे सगळं, ठीक आहे, आपण याच्यातून वाचू शकलो असतो, पण आपण स्ट्रॉंग स्टँड घेतलं नाही आणि म्हणून आपला सत्यानाश झाला. आता अनेक अंधभक्ताची इथं वाट लागणार आहे, पण याच्यावर अंधभक्त काहीच बोलणार नाही. आणि तुम्हाला खरंच देशप्रेम दाखवायचा आता तुम्ही 5,000 सिलेंडर घ्या, पण अनेक भारतातले गोरगरीब लोक 5,000चं सिलेंडर नाही घेऊ शकत, त्याची सोय नाही, ते उपाशी नाही राहणार, ते चुलीवर करण. पण जे लोक मला सांगा मध्यमवर्गीय लोक आहे, जे फ्लॅटमध्ये राहतात, ठीक आहे, हां 20 मजली फ्लॅट, 30 मजली फ्लॅट मुंबई पुण्यासारख्या सिटीत आहे आणि त्याचं कॉमन सिलेंडर मोठी टँक खालतं असते आणि पाईपलाईनं जाते, त्याच्यातसुद्धा गॅस भरायला गॅस नाही आहे. सगळे हॉटेल इंडस्ट्री बंद राहणार आहे 8-15 दिवस, कारण ही परिस्थिती निवळण्यासाठी 1 महिना लागू शकते. कारण युद्ध झालं तर युद्धाची, ठीक आहे, युद्ध एवढं भयंकर होतं का इराण एकटा पडला आणि अमेरिका, ठीक आहे, बंद्या इराणच्या आजूबाजूला त्यानं नाविकतळ उभारले. बरं कुठं कुठं उभारले तर, ठीक आहे, इथं युनायटेड अरब अमिरातमध्ये नाविकतळ आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर सौदी अरेबियात आहे, ओमानमध्ये आहे, ठीक आहे, आजूबाजूला इराकमध्ये आहे, अनेक देशांमध्ये आहे, बहरीनमध्ये आहे आणि बंद्या याच्यावरून हमला करत होता इराणवर. आणि त्याच्यामुळे हे, ठीक आहे, इराण बी भारीच आहे. इराणले यायले वाटलं का आपण खामोनीले मारलं, अली खामोनीले का ह्या शांत बसन, पण ह्या उरून पुरला. करोडो रुपयाचे शस्त्रास्त्र 16-17 लाखाचं द्रोण उडून राहिलं, अब्ज रुपये पाण्यासारखे खतम होऊन राहिले. आणि इस्रायल जे दाखवत होतं का आमच्यावर डोम आहे, कोणताही हल्ला झाला तर आमचं डोम बामच वरतं येऊ देत नाही, खालतं पडू देत नाही, वरतंच हवेत उडवते, घंट्या हवेत पुरा, ठीक आहे, जेरुसलेम इस्रायलची आर्थिक राजधानी, ठीक आहे, त्याच्यानंतर तेल अवीव, ठीक आहे, आर्थिक राजधानी, पार इथं हमले चालू आहे इस्रायलच्या, दनादन ठोकून राहिले इस्रायलचे. आणि इस्रायल अतिशहाणपण करते, कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये, ठीक आहे, हा जगाचा नकाशा पहा, इथं छटाकभर देश आहे इस्रायल ह्या एवढूसा, आणि हे एवढ्या मोठ्या देशासोबत लढाई करून राहिलं. बंद्या आजूबाजूले मुस्लिम देश आहे, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया, ओमान, ठीक आहे, कुवेत, UAE, बंद्या मुस्लिम देशानं वेलला आहे आणि इथं आगाऊ शहाणपणा करते. आणि त्याला साथ देऊन राहिली अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचा अध्यक्ष, ठीक आहे, बेंजामिन नेतान्याहू याच्या अतिशहाणपणाचे फटके बंद्या जगाले भोगा लागन. पण आपल्या मोदी साहेबांना स्ट्रॉंग स्टँड घेतलं असतं तर आपल्याला तिथून येणारे तेलाचे जहाजं, ठीक आहे, हे आपल्यापाशी येत राहिले असते आणि आपल्यावर अशी परिस्थिती आली नसती. पण आपण स्टँडच घेतलं नाही आणि आपल्याला डोनाल्ड ट्रम्पनं, ठीक आहे, युद्ध करायच्या पहिले त्याचा प्लॅन होता असन आणि युद्ध व्हायच्या 2 दिवस अगोदर आमचा बापूसाहेब हा इस्रायलच्या दौऱ्यावर गेला आणि बिलकुल वापस आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी हमला केला. आमच्या पंतप्रधानाले म्हणजे मोदीले, ठीक आहे, हे डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं होतं का? ठीक आहे, आता पहा,
आमच्या बापूले ठीक आहे आमच्या बापूले ठीक आहे आमच्या बापूले ठीक आहे आमच्या बापूले ठीक आहे ह्या बेंजामिन नेतान्याहूनं सांगितलं होतं का आम्ही हल्ला करणार आहे का? जर सांगितलं असन तर यानं देशाले ठीक आहे अंधारात ठेवलं. याले तिथं कायच्यासाठी बोलावलं होतं? तो या सत्कार आहे ठीक आहे. म्हणजे इराण हा खास मित्र भारताचा आणि दुसऱ्याच दिवशी हल्ला करते. याचा अर्थ असा आहे का भारताचा पंतप्रधान इस्रायलला जाऊन भेटते आणि दुसऱ्याच दिवशी हमला होते, तर भारतानं तर काही कान नाही फुकले इस्रायलचे, असा बी अर्थ होते असं ते समजू शकते आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगायला लागू शकते ठीक आहे. पण आपले अनेक दिवसाचे गाढे संबंध आहे इराणसोबत आणि ह्या बापूसाहेब काही सांगायला तयार नाही ठीक आहे. आणि ह्या काही बोलायला तयार नाही. याला मेडल देतो म्हणून बोलावलं आणि ते मेडलच डुप्लिकेट आहे. तर असा कोणताही पुरस्कार इस्रायलपाशी नव्हता. पहिला पुरस्कार या पठ्ठ्याला दिला ठीक आहे. जो पुरस्कार पुन्हा कोणाला देईन का नाही इस्रायल असं वाटते. टाया गिया वाजवल्या, तिचा विपक्षी पक्ष उठून चालला गेला आणि दुसऱ्या दिवशी इस्रायलवर हल्ला केला. आपल्या देशाला अंधारात ठेवलं किंवा आपल्या बापूले नाडवलं. कारण हे बिना डिग्रीचं आहे, खोटं बोलणारं आहे, स्वतःच्या डिग्र्या डुप्लिकेट बनवते, अनफड गवार आहे, याले घंट्या समजत नाही आणि ह्या देश चालवायला निघाला आणि पुऱ्या देशाचा सत्यानाश न वाटोळ करून राहिला ठीक आहे. आता त्याच्यात इराणची युद्धनौका आणि सैनिक भारतात आले आणि ते भारतात आल्याच्या नंतर आपल्या इथून विशाखापट्टणमले सराव करून गेले मिलन 2026मधून आणि जाता जाता श्रीलंकेपाशी अख्खी युद्धनौका उडून टाकली अमेरिकेनं ठीक आहे. याची माहिती होती का नाही? भारताच्या गुप्तहेर संघटना काय करत होत्या यावेळेस ठीक आहे. त्या भारताच्या इंटेलिजन्सला माहिती होती का नाही? का भारताच्या नौदलाला हे माहिती होतं का तिथं ठीक आहे अमेरिकेची पाणबुडी घुमून राहिली का नाही? उद्या भारतावर असा कोणता हमला झाला तर भारताचं नौदल सतेज होतं का नाही? भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत खुलासा काऊन नाही केला? हे काही सांगायला तयार नाही. याचेही विपरीत परिणाम होऊ शकते. उद्या इराणनं आपल्याला गॅस दिली नाही तर मोठे परिणाम आपल्याला भोगावं लागेल. कारण आपली 50 ते 60% गॅस नॅचरल गॅस त्याच्यापासून येते ठीक आहे. आणि आपल्याला सिलेंडरचा साठाच तिथून होते आणि जे हार्मुजची खाडी आहे म्हणजे त्याच्यापासून ते येतेच येते. इराक, इराण, ओमान, कुवेतपासून बी येते. तर ते तेलाचे जहाजं हार्मोनच्या खाडीतूनच येते ठीक आहे. आणि यानं तिच्या तेलाच्या फॅक्टऱ्या, तेलाच्या विहिरी, पेट्रोलियमचे साठे ठीक आहे गोडाऊन सब उडवून टाकले. कुवेतमधले उडवले ठीक आहे. त्याच्यानंतर कतारमधले उडवले, ओमानमधले उडवले, सौदी अरेबियातले उडवले. सौदी अरेबियातली ठीक आहे ॲम्ब्रॅको नावाची मोठी जगातली कंपनी आहे तेलाची, तेल शुद्धीकरणाची, तिच्यावर बी हमला ठोकून टाकला. हे त्याचंच होय ठीक आहे. हे पहा ऑइल फॅसिलिटी अंडर अटॅक, पार धिंगाणा वाजून टाकला. पुरे हे बिफोर ऑइल इंडस्ट्री आणि हे नंतरची पार उडून टाकली. हे ठीक आहे साठा होता इथं तेलाचा थोय उडून टाकला ठीक आहे. ते BBC फोटो आहे ते तुम्हाला दाखवले. ते पुरा असा धिंगाणा चालू केला. आणि हे जे हार्मोनची खाडी आहे ठीक आहे, हे हा जो देश आहे हा आहे इराण ठीक आहे. हा आहे इराण आणि हे हार्मोनची खाडी इराणच्या ताब्यात आहे. 75% ठीक आहे आशियाई देशाले पेट्रोलियम इथून जाते ठीक आहे. जगातलं 20% क्रूड ऑइल इथून ट्रान्सफर होते या खाडीतून. तुम्ही विचार करा. म्हणजे हे जे हार्मोनची खाडी आहे इथून तेलाचे जहाजं भारतात ठीक आहे, जपान ठीक आहे, चायना सब इकडं ट्रान्सफर होते. अशी हे महत्त्वाची. चायनाले 5.2 बिलियन बॅरेल तेल इथून जाते, जपानले 2.8 बॅरेल, साऊथ कोरियाले 2.1 बिलियन ठीक आहे 1 बिलियन बॅरेल, 13 मिलियन बॅरेल डेली इथून तेलाचे जहाजं जाते. 13 बिलियन बॅरेल, 13 मिलियन बॅरेल बिलियन नाही मिलियन ठीक आहे. 13 मिलियन म्हणजे ठीक आहे 1 मिलियन म्हणजे 10 लाख म्हणजे ठीक आहे 130 लाख बॅरेल तेल रोज इथून जाते. 31% ग्लोबल ठीक आहे ग्लोबल क्रूड ऑइलचा फ्लो इथून आहे जगातल्या. तर तुम्ही विचार करा एवढं तेल या खाडीतून जाते ठीक आहे. तर हे खाडी किती महत्त्वाची असेल आणि हेच इराणनं बंद करून टाकली. आणि आजूबाजूच्या सगळ्या जेवढ्या बी ठीक आहे तेलाच्या फॅक्टऱ्या आहे गपकन आता तेलाचे भाव ठीक आहे 120 ठीक आहे बॅरेल
प्रति डॉलर गेले आहे, ठीक आहे. $120 प्रति बॅरेल गेले आहे. म्हणून हे जे खाडी आहे हे खाडी इराणच्या ताब्यात आहे, स्टेट ऑफ हॉर्मोन्स म्हणून, ठीक आहे. तर हे महत्त्वाची खाडी आहे आणि याचा सगळ्यात जबाबदार इस्रायल आणि अमेरिका आहे, ठीक आहे. आता ह्या तेलाचा झटका याच्या अगोदर 2-3 वेळा भेटले आहे आणि याच्यातून आता रस्ते आपल्याला काढावं लागेल. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं का आखाती देशात कमी जास्त झालं का याचे सगळे फटके आपल्याला भोगा लागन आणि जगातल्या देशाला भोगा लागन. तुमच्या घरी सिलेंडर न भेटण्याले कारण, ठीक आहे, न भेटण्याले कारण अमेरिका, इस्रायल, ठीक आहे, आणि इराणचं युद्ध जसं आहे तसं मोदी बापूसाहेबसुद्धा आहे. तुम्ही खरं बोला का खोटं बोला का माझ्यावर आरोप करा का मला शिवा द्या, मला याच्यावर काही परिणाम पडणार नाही. पण मी तुम्हाला वास्तविकता हे सांगितली का मोदीनं स्ट्रॉंग स्टँड इराणच्या बाजूनं घेतलं असतं तर कदाचित आपले तेलाचे जहाजं आणि आपल्याला तेलाची आणि गॅसेसची सगळी त्यानं पुरवठा आपल्याला केला असता एनी हाऊ कंडिशनमध्ये. आणि आता इराणपासून आपल्याला, ठीक आहे, तेल भेटून नाही राहिलं तर अमेरिका म्हणते तुम्ही, ठीक आहे, रशियासोबत पुन्हा संपर्क साधा आणि 30 दिवसासाठी तेल तुम्ही बोलवू शकता. आता आपल्याला स्वस्तात तेल रशिया देत होतं, ठीक आहे, रशिया देत होतं, रशियासोबत संबंध तोडायला लावले आणि आमच्यापासून व्हेनेझुएलाचं तेल घ्या म्हणे, महागात तेल घ्यायला लावून राहिले, रशियाचे स्वस्तातलं तेलचे संबंध खराब केले. आणि आता आपण रशियापाशी गेलो तर रशिया म्हणते का आमचं तेल आता स्वस्त्यात भेटणार नाही. तुनं चोट्ट्या त्या अमेरिका मामीच्या मनानं ऐकलं आणि उरावर मामी घेऊन बसला. आता तुले आमच्या टर्म अँड कंडिशनवर तुले तेल विकत घ्या लागन. याचे सगळे फटके भारतातल्या लोकायले आणि जगातल्या संपूर्ण जगातल्या लोकायले बसू शकते. जग पुन्हा 8-15 दिवससाठी लॉकडाऊनमध्ये जाऊ शकते. हे मात्र माझे शब्द लक्षात ठेवा. युद्ध पुन्हा चालू राहिलं, आता युद्ध थांबलं म्हणते तर थांबलं पाहिजे. युद्धानं कोणाचंच भलं होत नाही, बुद्धानं भलं होते. निरागस लोकांचे जीव गेले. 60, ठीक आहे, 180 शाळेतल्या मुली, ठीक आहे, बॉम्बमध्ये, ठीक आहे, मारल्या गेल्या. आणि त्या मुलीचा का दोष होता या युद्धात, मला ह्या बी प्रश्न विचारायचा आहे. युद्धानं कोणाचंच भलं होत नाही, बुद्धानं भलं होते हे लक्षात ठेव जा, ठीक आहे. अनेकांचे घर उजाडले गेले, अनेकांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली आणि ज्यांना स्वप्न पाहिले होते का या देशातून मी अमकं करीन धमकं करीन, पुरे खतम झाले एका बॉम्बमध्ये. असे अनेक आखाती देशातले, आणि आखाती देशामध्ये वारंवार युद्ध त्याला पाहावं लागते, वारंवार युद्धाची भीती राहते. ते याच्यासाठी राहते का कवा अमेरिका हल्ला करण हे काही सांगता येत नाही. म्हणून अमेरिका पैसा वाढल्यामुळे अतिशहाणपण जगातल्या लोकांना सांगत आहे आणि कुठेही टोन मारत आहे. एखाद दिवशी कोणाची पप्पी घेता घेता, ठीक आहे, अमेरिकेचे ओटो चावल्याशिवाय राहणार नाही. या युद्धात तसंच झालं, अमेरिकेचे ओटो चावले आणि, ठीक आहे, इराणनं चांगली जीभ पप्पी घेताना पकडली इस्रायलची. तर आता ते काही सुटून नाही राहिले आणि जेवढाही अहमपणा होता तो निघून गेला. कारण इराणले एका झटक्यात निपटून टाकू असंही इस्रायल आणि अमेरिकेला वाटलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्पनं हात वरत केले, मी नाही त्यातली कडी लावा आतली म्हणते डोनाल्ड बापू, ठीक आहे. त्याला असं वाटून राहिलं का आता बंदी आरोप मायावर येते का 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 कारण आता, ठीक आहे, हारल्यावर कोणीच हार स्वतःवर स्वीकारायला तयार नाही राहत, ठीक आहे. आणि जिंकल्यावर सगळेच जणं मी जिंकलो असा करत राहते. तसंच डोनाल्डची गती झाली आहे, डोनाल्ड ट्रम्पची. म्हणून हे युद्ध आपल्यासाठी तेवढंच विघातक आहे जेवढं त्या देशासाठी. त्यानं लोकांना जीव गमावले. आपल्या देशातल्या गोरगरिबाचे जीवसुद्धा अन्न न भेटल्यामुळे, गॅस सिलेंडर न भेटल्यामुळे काही लोक उन्हात सिलेंडरच्या रांगेत उभं राहीन आणि उभं राहून सिलेंडर भेटन तर अति उन्हाच्या तडाख्यानं सुद्धा मरू शकते. कारण आता भारतात उन्हाळा सुरू होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या गाडीत पेट्रोल डिझेलसुद्धा, ठीक आहे, हे सरकार म्हणून तेवढंच घ्या लागन. युद्ध चालू राहिलं तर, युद्ध बंद झालं तरी परिस्थिती सुरळीत आले, ठीक आहे, 15 ते 20 दिवस लागते. आणि आपल्या बापूनं, ठीक आहे, आपला जो बापू आहे कुठं गेला रे बापू, आपल्या बापूनं 5000 टन, ठीक आहे, कुठं गेला बापू, आपल्या बापूनं 5000 टन डिझेल बांगलादेशला दिलं. ज्या बांगलादेशात हिंदूची निर्गुण हत्या झाली. आता मराले गेलं का मोदीचं हिंदुत्व. ज्या हिंदूले झाडाले बांधून मारलं लोकांनं आणि
रॉकेल टाकून पेटून दिलं, त्याला 5,000 टन पुन्हा डिझेल दिलं. कायले दिलं? आपल्यालाच कमी आहे. ठीक आहे, ह्या बयाडानं बांगलादेशला दिलं. कोण सांगन ज्ञान? इथं लोकायले डिझेल भेटू नाही शकत भविष्यात, आणि डिझेल नाही भेटलं तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढन, माल पोचणार नाही. ठीक आहे, म्हणून भाऊ आपल्या घरी 2-2 एकर शेती शाबूत ठेव जा. कधी काही नाही झालं इंधन आणू, आपण आपला स्वयंपाक करू, आपण आपल्या वावरातलं आपण पिकून आपण खाऊ. ठीक आहे, म्हणून जगातल्या लोकायले पुन्हा सांगतो का शेती आहे त्या विकू नका, जपून ठेवा. ठीक आहे, तुम्ही कसेही जगू शकता शेती असली तर. बाकी शहरातल्या लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी आयुष्य राहिलं नाही. अतिश्रीमंताचं आयुष्य आहे आणि अतिगरिबाचं आहे. मनातले लोक मरण उभ्यानं, अशीच अवस्था या देशाची होणार आहे. पण थोडेसे सत्सद बुद्धीनं विचार करा आणि देश वाचला पाहिजे, देशाचे लोक वाचले पाहिजे, याचा विचार डोक्यात असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.